तुम्हाला इथं अंतरवाली सांगितलं मीडिया समोर नाही, तुम्ही काय पागल झाले का? मराठी पागल करायचे आहेत का? मराठी चिडले ना लय तुमचे बेजारी करते राव. तुम्हाला सांगतो शहाणे व्हा बेटा तुम्ही. मराठीमध्ये आरक्षण जाऊ दे गाडून पण यांच्याकडे बघायचंच एकदा. तुमचे डोके सडले का? तुम्हाला काय सांगत होतो आम्ही की तुम्ही जात पडताळणीच्या समितीच्या अधिकाऱ्याला बोलवा, त्याला विचारा काय अर्थ नाही बाबा, सांग तुला कशी हे सुबी पाहिजे, तू कोण रॉयल्टी देत नाही. तहसीलदारला विचार तू का अर्ज घेत नाही हैदराबाद गॅजेटनुसार. परत 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचं का द्याय ना तू, कमवून द्याय ना, हे त्यांना विचारा. कलेक्टरला घेऊन बसतात. कलेक्टर संघात पाहते कलेक्टर तिकडे जातो. कलेक्टर म्हणतो हो आता मी तिकडे गेलो की मी आता अधिकाऱ्यांशी विचारतो. तोपर्यंत अधिकारी याला भेटत नाही, तोपर्यंत अधिकारी राखी बांधायला गेला. खालचा भेटत नाही. झालं आमचं वाटलं, झालं ते सोनवण्याच्या पुरीच वाटलं. विकेट घेतला तर तुम्ही फडणवीस शिंदेनी कशाला लिखी बाईचं वाटलं करता रे? नाही कोणत्या लेकरांना आत्महत्या करायची नाही. मी आहे ना यांचा बाप इथं बसलेलो, यांच्या मायले नाही दिलं ना यांच्याकडे बघतोच आभारीनी. या काही पोरांना पोरणं कसे जरी काही प्रमाणपत्र काही केलं यांनी मुद्दाम बी रद्द केलं. कुणी आत्महत्या करायची नाही, आपलं जीवन आहे, पुन्हा शिकू. यांच्या बापाकडून घेतो मी प्रमाणपत्र. विचार ते नाही दिसायचं. वैजापूरच्या सोनवण्याचं काय झालं? हे कुठला रे? बीडचा या अनिकेत पवारचं काय झालं? कमून व्हॅलिटी द्याय ना, हे कळत नाही का? बाकीच्यांच्या निघाल्यात या व्हॅलिटी राहिल्यात बीडच्या, हे नाही दिसत का? उगं उठत कुंकडे बोलत ना असं बदगा आणून ठेवलं त्या उपसमितीवर. त्या माणसाकडून लय अपेक्षा होती विखे करून आम्हाला हे नाव कमी म्हणून फटाफट सांगल या व्हॅलिट्या थांबल्या आहेत का पावत्या बीडच्या. आणि हा अधिकारी जाणार कलेक्टरला माहित नाही जात पडताळणी काय करते, कलेक्टरला माहित नाही तहसीलदार एडीएम काय करतो. आणि मग ते कलेक्टरला विचारणार, कलेक्टर यांना विचारणार आणि मग हे त्यांना सांगणार. त्यावर 15 दिवस जाणार. गेल्या आपलं उन्हात आंदोलन होतं मे महिन्यात, तो अधिकाऱ्याला बोललेले आता बोललेत आंदोलन जवळ आल्यावर. इतका मात चांगला नाही. देवेंद्र फडणवीसचं ऐकून सगळंच करू नये, शिंदेचं ऐकून मराठीचं वाटवं करू नये. ह्या दोघांनी जे डाव रचलाय ना मराठीवर, खालच्या मंत्र्यांनी नीट राहा नाही तर इतकी बेकार वेळ येणार आहे तुमच्यावरती. आता व्हॅलिटी थांबल्या, सोनवणीची थांबली, ह्या पवाराची पवार आहेत काही कुठले ते आमटे कांडे पारगावचे बीडचे आमटे यांची व्हॅलिटी झाली, बाकीची जी थांबली. थांब रे बाबा आता ही व्हॅलिटी झाली, हे नाही विस्तार केला. कलेक्टरला बोललो, चर्चा केली, आमका झालं तमका झालं. अरे तुझी आमची राखी बांधून घेणार आहे ज्या बहिणीची, तिच्या लेकराचं काय झालं बघ ना. फडणवीस शिंदे बघ ना, ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे त्याच्यासाठी मराठीच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही. ते बघ ना जरा तिच्या लिखी बाईचं काय झालं बघ ना. त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना. लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी. कॉम्पिटिशन दोघात. लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल. तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या. खरं तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्यापासून तुमचा निर्णायक आंदोलन सुरू होतंय. सरकारचं शिष्टमंडळ भेट देऊन गेल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला काही संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का किंवा काही फोन आला होता? फोन आले सगळ्यांना. मी म्हणलं तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागणी देऊ नका. बघतो आम्ही आमच्या मराठी काय निर्णय घ्यायचा उद्या. आम्हाला काय निर्णय घ्यायचा ते आम्ही घेतो. यांना काय यांना तुम्हाला खरं सांगतो यार मी तळतळीन. यांना ना शेतकऱ्याला किंमत द्यायची ना, दलित मुस्लिमाला द्यायची ना, मायक्रो विशेल द्यायची ना, मराठ्याला द्यायची ना, धनगराला द्यायची. यांना कोणाला इज्जत नाही द्यायची. यांना मतदान घ्यायचं आणि ह्या जातीची जिरवायची. इतके नीच प्रवृत्तीने सरकार चालवायला सुरुवात केली यांनी. याच्या वर्षावरच बसतो. दुसरीकडे बसतच नाही कुठं. आझाद मैदान नाही, फिजाद मैदान नाही, कुठं नाही ना कुठं नाही. मी आणि छत्रपती शिवाजी पार्कला सुद्धा बसत नाहीत आम्ही. याच्या वर्षावरच बसतो. त्याला जोडून एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की वर्षभंगावर आंदोलन करू, मात्र मुख्यमंत्र्यांनी काल स्टेटमेंट दिलं की मराठा समाजासाठी आमच्या इतके निर्णय याआधी कोणीच घेतले नाही. त्यालाच लागून प्रश्न. हे पण खरंय ना. ते कोणी नाकारलं, दिलं पण दुसरं वाटवं करायला सुरू केलं ना. हे नाही का कळत तुम्हाला? मराठा समाजाला फडणवीसांनी शिंदेनी दिलं पण वाटवं पण करायला लागलं ना. तुम्हाला काय म्हणतो नाही कळत, तुमची झाक उघडा नाही. आम्ही काय म्हणतोय तुम्हाला की तुम्ही दिलंय ना. कधी नाकारलं? 1 वर्ष झालं बोललो नाही, शिंदेला 3 वर्ष बोललो नाही. नाकारलं कोणी? पण तुम्हीच रद्द कराल ना तुमच्या पेशीवर 60-52 कुळ्या.
काळात वाजेपूरच्या पोरीचं शिक्षणात वाटोळ केलं. तुम्ही वाटोळ करायला हे ध्यानात आणून द्यायला तर आम्ही पुढचं कल्याण करा म्हणतोय मी तुम्हाला, तुम्ही करीनात म्हणून तुमचं नामचं लागलंय. मराठ्याला पुन्हा पुन्हा सांगतो हा, तुम्हाला जर वाटलं होतेच ना तुमच्या लेकरा बाळासाठी लय तळतळ करतोय मी, लय तरपडतो, लय झटतोय. तुम्ही उगाच टंगळ मंगळ करून तिकडे महाराष्ट्रात गावात झिंडू नका, गावागावात गल्ल्या गल्ल्या. देवदर्शनाला जायचं असलं तर नंतर जाता येतं, तुम्हाला कुठे जत्रा जायचं असलं तर नंतर जाता येतं, लग्नाला नंतर जाता येतं. पोराचं शिक्षण गेलं ना वाटलं होईल, लेकरा बाळाचं वाटलं करू नका मराठा हो तुम्ही. हा, त्या सोनवणींच्या कुटुंबाला मी मीडियाच्या माध्यमातून सांगतो, आंतरवालीला तुम्ही उद्या सकाळी कस काय ते देत नाहीत बघतो तुमचे. एकाही पोराने आत्महत्या करायची नाही तुम्हाला सांगतो, नाही मी आंदोलन बंद करीना. लेकरा बाळाने भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप. एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं, आपण एकाने बी मारायचं नाही. काय अर्थ आहे त्या जगण्यात? मग तुम्ही ज्यांनी ज्यांनी कुणबीसाठी अर्ज केलेत मराठवाडीनी, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राने, खानदेश आणि कोकण यांनी आज आणि उद्या अंतरवाली या. तुम्ही घरी बसू नका बरं का, कारण सांगू नका नोकरीला होतो, ड्युटीला होतो, पोराचं करता नाही आलं, पोरीचं करता. तुमच्या चुलत्या पोराला पाठवा अर्ज घेऊ. नोंद सापडलेले असून तुम्हाला प्रमाणपत्र देत नाहीत, तुम्ही अंतरवालीत येऊन बसा, पुन्हा माघारी जाऊ नका. तुमचं काम होत तर नसतं, अर्ज देताना लगेच घरी जाऊन झोपता. मी तू हालायचंच नाही आता, यांच्या मुंडकरच पाय द्यायचा. व्हॅलिडिटी कोणाची झाली नाही. महाराष्ट्रातल्या घराघरात म्हणतो मी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आमचा मराठवाडा, विदर्भ, खानदेश, त्यांनी इथं या, थांबू नका. मला सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेटर घ्यायचंय. कुणीच झोपू नका आता, कुणीच म्हणतो मी. तुम्हाला जर एकदा सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थानचं गॅझेट मिळालं, पश्चिम महाराष्ट्राच्या लेकराचं तुमचं कल्याण झालं, तुमच्या लेकराचं कल्याण झालं, ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो पटापट या. दादा विखे म्हणाले की फक्त 0.03% नोंदी काही माहित नाही त्याला, काहीच माहित नाही. आम्ही विखे पाटलावर एवढे चिडतच नव्हतो, काहीच कळत नाही त्याला. त्यांना एक कळतं फक्त कारखाना, त्यातून ही सिस्टम आहे. आम्ही चिडवतो कबूल, तुम्हाला काहीच माहित नाही. बावनकुळे अधिकृत आहे महसूल विभागाच्या मंत्रालयात, त्यांनी सांगितलं 22 लाख दिले प्रमाणपत्र. यांना विचारलं त्या दिवशी तुमच्या समोर, नाही इतके नसते ते, इतके नसते ते, असं कर इतके नसते. काय माहिती तुला काय नाही, मराठ्याचा देव व्हायचंय तुम्हाला. इथं तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष केलंय, किती मरमर करावं. एकदा म्हणते 30,008 निघाले गॅझेटनुसार, एकदा म्हणते 16,000 निघाले. काय तुम्ही धंदे लावलेत, किती येड्यात काढणारे, किती फसणारे लोकांना तुम्ही. लोकात चांगलं नाव झालं. हा, आता लाड भोंजवीर जावा तिकडे मरमर करावं करता येते, त्यांच्या जावा बिचारे तिकडे त्या फडणवीसच्या तंगडीला धरून आणावं त्याला इकडे, बाबा कर बाबा म्हणा. हे करीना ते करीना, विखे पाटील त्यांच्याकडे जायना, इकडे पळत येत. त्या फडणवीसला नाही विचारल्यामुळे त्याचा गर्व दुखत असेल, इकडे पळत येत वाटतं. हे वर्षाला पाय लावित नाहीत वाटतं, हात नाही लावित वाटतं, वर्षाला भेटत वाटतंय. वर्षाला काय भ्यायचं, सगळ्याची आपली ती, ते हात नाही लावित तिला, ती कुणी इकडेच येते, बिगर नारळ फोडतात, त्याला गुलाल टाकावं लागतो, अगरबत्ती लावावं लागते, वर्षाला थोडी एक नारळ फोडावं लागतं, श्रीफळ फोडावं लागतं, वाहावं लागतं एखादं श्रीफळ, तिथं वाहावं लागतं एखादं, तेव्हा ते पाहू तू. इकडेच येतात वाटतं, इमान सुरू करतात, निघतात, स्टेरिंग कोण धरतं काय माहिती, उतरतात, लगेच व्हिडिओ काढी देत. आम्ही उतरताना एक जण, टणकून उडी हाणताना एक जण, त्याच्यातून त्याने आमचं पोट नाही भरणार रे. तुम्हाला आमची तळतळ नाही कळायची. तुम्ही त्या फडणवीसला विचारा, हे करायचंय का नाही का. तुम्ही इकडून आम्हाला गोड बोलून आता होणार नाही, मी थांबणार नाही. त्या लाड भाऊला सांगतो, जा त्या मुख्यमंत्र्याकडे तुम्ही तरी दे म्हणा, या अंमलबजावणी करून. आश्वासन नाही, लाड भाऊ ते पण सांगतो, आश्वासन नाही करा. हे उदय सामंत हे गेल्या 3 वर्षापासून हा लढा सुरू आहे. अनेक शिष्टमंडळ आलं, तुम्ही अनेक उपोषणं केली, तुमची भेट घेऊन घेतली, तुम्हाला आश्वासनं दिली. आजच्या दिवसभरात काही महत्वाच्या घडामोडी घडतील का? घडामोडीच करू नका. आता ती बघा नोंद सापडलेली तांदळवाडीची, सोलापूरची, हे का काय भाषा आहे त्या, येतात का आम्हाला कोणाला? याला कळत नाही का कसं करायचंय, काय करायचंय? देत नाहीत आणि नुसते पेंडिंग नाही, पेंडिंग किती पॉईंट म्हणले तुम्ही? 0.0 याला काय करायला पाहिजे ते स्कायमेट हे बघा, काय स्कायमेट
पावसाचा अंदाज सांगणारी तिथं बसायला पाहिजे याला. हा, किती पॉइंट आहे आणि काय पॉइंट आहे तेच नसतं का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.